खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरकडून एक सराईत गुन्हेगारास 2 गावठी पिस्तल, एक जिवंत काडतुसासह जेरबंद. खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत सचिन शिंदे यांच्या ताब्यात 2 अग्निशस्त्र व काडतूस असल्याचे समजताच खंडणी विरोधी पथकाने कल्याण पश्चिम या ठिकाणी सापळा कारवाई करून आरोपी नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वय 30 वर्षे याने त्यांच्या ताब्यात बेकायदेशीररित्या 2 गावठी बनावटीचे पिस्तल, एक जिवंत काडतूस असा एकूण 1,05,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय. सदर आरोपी विरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कायद्यासह महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्री अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री विनायक घोरपडे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 2 गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक सुहास तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलीस हवालदार ठाकूर, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार गडगे, पोलीस हवालदार राठोड, पोलीस हवालदार कानडे, महाराष्ट्र पोलीस हवालदार पावसकर, पोलीस नाईक हासे, पोलीस नाईक मधाडे, चालक पोलीस नाईक हिवरे, पोलीस अंमलदार वायकर, ढाकणे, पाटील, शेजवड, महाराष्ट्र पोलीस अंमलदार भोसले यांनी केली आहे. स्टार न्यूज ब्युरो, मुंबई.